आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा हुकुमराव, पाणी पे बाबा. ठीक आहात ना तुम्ही? काय झालं बाबाराव खोत? हो, तुम्ही तुमच्या घरचं कार्य समजून माझ्या या पोरीच्या लग्नाची जबाबदारी घेतलीत ना. काय झालं त्याच? कुठे आहे नवरा मुलगा? असा नवरा मुलगा भर मांडवातून पळून कसा काय जातो? राव, तुम्ही शांत व्हा, मी बघतो ना सगळं. अहो, काय बघताय तुम्ही? माझ्या मुलीचा भर मांडवात तमाशा होताना बघताय तुम्ही. अहो, तुम्ही म्हणालात त्या मुलाचं तुमच्या मुलीवर प्रेम आहे म्हणून हा सगळा लग्नाचा घाट घातलात ना. काय झालं त्याच? हा बोला. अहो, गप्प का तुम्ही? सगळं तुमच्या मनाप्रमाणात चाललंय ना. आधी तुम्ही म्हणालात की तुमच्या वेदचं आणि माझ्या मुलीचं लग्न व्हायला पाहिजे. मी तयार झालो. मग म्हणालात की नको, तुमच्या मुलीचं प्रेम तिला मिळू द्या, तिच्या मनासारखं होऊ द्या. म्हणून ऋषीचं लग्न ठरवलं. त्यालाही मी तयार झालो. ज्या पुरीच्या आयुष्याचा तमाशा मांडलाय तुम्ही. काय बोलताय तुम्ही? नाही, मिताली मला माझ्या मुलीसारखी आहे, पण एका शापित मुलीच्या भावावर प्रेम करून तिने तुमचा घात केलाय. आणि ती तिकडे तिथे मंडपात येऊन तिने अपशकुन केला. नवऱ्या मुलाची करवली बनून ती इथे आली आणि अख्ख्या मंडपात विटाळ करून गेली. खोत तुम्ही वाटते ते बोलताय. मी सांगितलं ना, माझा मुलगा पळून जाणाऱ्यातला नाहीये. आणि नाही, मी सगळ्यांसमोर हात जोडते. आपण थोडा वेळ वाट बघूया. ऋषी येईल परत. एकावर एक फासे टाकण्यात बाबाराव खोत सारखा धुरंदर कोणी नाही. त्यांनी फेकलेल्या जाळ्यात पक्षी अडकतोच. त्याचे पंख गळून पडतात. पाखरू सुटू शकत नाही अशी परिस्थिती होते. वेदच्या गळ्यात आता मितालीला बांधल्याशिवाय खोत शांत बसणार नाही. आणि हा खटाटोप मी पूर्ण होऊ देणार नाही. मलाच काहीतरी केलं पाहिजे. काय विषय येऊ? कुठे गेला असेल ऋषी? तर बघ, आपल्या मैत्रिणीसाठी आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे. तुम्हाला तुमच्या मैत्रिणीची अवस्था बघून वाईट वाटत असेल ना? होय हो, लय साधी आहे बघा मिताली. पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे? पाखरू पिंजऱ्यात अडकणार. म्हणजे अहो, आम्हाला आधीच काही कळत नाही. तुम्ही जरा नीट सांगाल का? पाखरू म्हणजे तुम्ही मितालीबद्दल बोलताय का? बरोबर ओळखलं तुम्ही. हे बघा, मी पण एक स्त्री आहे आणि कुठल्याही स्त्रीवर झालेला अन्याय मला नाही बघवत. स्पष्ट आणि खरं सांगते, माझे मिस्टर बाबाराव खोत यांची अशी इच्छा आहे की मितालीचं वेद बरोबर लग्न व्हावं. आता मितालीचं ऋषीवर प्रेम आहे आणि आमच्या वेदचं नलिनीवर प्रेम आहे.
पण नली तिकिळी आहे. त्यामुळे तिला वेदच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी मितालीचं वेदशी लग्न व्हावं असा बाबारावांचा प्लॅन आहे. आणि कुठल्याही थराला जाऊन ते मितालीला सून करून घेऊन येतील. खरं तर नलीच आमची सून व्हावी अशी माझी इच्छा आहे. आता ऋषी गायब झालाय की केला गेलाय हा मोठा प्रश्न आहे. मितालीला तिचं प्रेम मिळावं. तुम्ही जर मितालीचे खरे मित्र असाल ना तर प्लीज मला मदत करा. अहो तुम्ही प्लीज कशाला म्हणताय? हा हे बघा आम्ही तुम्हाला मदत करू. अहो मिताली आमची मैत्रीण आहे, तिच्यासाठी वाटेल ते करू आम्ही. तुम्ही फक्त सांगा काय करायचंय ते. तुम्ही आधी ऋषीचा शोध घ्या. वेद आणि मितालीचं लग्न लागण्याच्या आधी ऋषी या मांडवात परत आला पाहिजे. आणि ताबडतोब नलिनीला घेऊन इथे या. नली कदाचित तिच्या शेतघरात असेल. बलमा मी जाऊन नलिनीला घेऊन येतो. तोपर्यंत तू वेदचं आणि मितालीचं लग्न होणार नाही असा प्रयत्न कर. हा मी लगेच येतो. जातो. तुम्ही काळजी करू नका. तेव्हा महादेवा अशुभ गोष्टी का घडतायत? तुला काय सांगायचंय? माझं सगळं लक्ष हॉलकडे. माझी अशी खूप इच्छा होते की लग्न मांडवात जावं. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ही मुलगी आहे. हिच्यासारख्या अपशकुनी अशुभ तिकळीची सावली सुद्धा मी या लग्नावर पडू देणार नाही. मी आग्रह करतोय या तिकळीने मंडपात येऊ नये. शंभू महादेवा का माझी परीक्षा घेतोयस? मी सगळ्यांच्या दुःखाचं कारण होते. आज आईचा आणि ऋषीदादाचा किती अपमान झाला, त्याला किती त्रास झाला असेल. हे सगळं थांबव महादेवा, हे सगळं थांबव. आज जरा खोत. अहो किती वाजले? कुठे नवरदेव? अजून किती वेळ वाट बघायची? स्वतःच्याच लग्नात कोण कामासाठी इतका वेळ बाहेर जातो का? आता तरी सगळ्यांनी समजून चला, ऋषी परत येत नसतो.